असावं लागतं, बरोबर आहे की नाही? एकरूप होण्याकरता जे साधन आहे ते नामस्मरणाचं आहे. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, भगवंता आम्हाला सुद्धा मात्र खऱ्या अर्थानं सदैव तुझ्या चित्तात, तू आमच्या चित्तात असो आणि सदैव तुझं नाम आमच्या मुखात असो. पण नुसतं नाम असून उपयोग नाही, मात्र आम्ही ते आवडीने तुझं नाम गाव. अभंगाचं दुसरं चरण. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन दुसऱ्या चरणात महाराज वर्णन करतात, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. भगवंता सदैव तुझ्या नामाचं नामचिंतन करेन. असंच करणार नाही तर मोठ्या प्रेमानं करेन, कौतुकानं करेल. का? कारण तू सदैव माझ्या स्मरणात राहावं याकरता मी तुझं नामचिंतन करेल. कारण भगवंताला त्याचं नामस्मरण केलं, नामघोष केला, त्याच्या गुणांचं वर्णन केलं की भगवंताला आवडतं, ते भगवंताला प्रिय आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. त्या भगवंताला स्वतःच्या गुणांचं वर्णन केलेलं आवडत असतं. म्हणून खऱ्या अर्थानं संत शिरोमणी नामदेव महाराज एके ठिकाणी वर्णन करतात, हे भगवंता मी तुझ्या गुणांचं वर्णन करतोय, ते कसं आहे काय आहे याचा विचार करू नकोस, पण माझ्या अंतःकरणामध्ये खरा भाव आहे, श्रद्धा आहे. त्या श्रद्धापूर्वक अंतःकरणाने मी तुझं नामचिंतन करतोय, नामस्मरण करतोय. म्हणून हे भगवंता ते कसं असेल काय असेल याचा विचार करू नको. हरी माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला. विठ्ठला चित्त द्यावे विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला. विठ्ठला 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 माझिया बोबडिया बोला, माझिया
जे नामस्मरण करतोय ना, कसंही असो त्याचा स्वीकार कर. कारण मी सदैव खऱ्या अर्थानं तुझं जे नामस्मरण करतोय ते आवडीनं करतोय. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. भगवंता, जे नामस्मरण मी करतोय ते तुझ्यापर्यंत पोहोचतं न पोहोचतं, तुला आवडतं न आवडतं, पण याचा विसर मला होता कामा नये. का? कारण तुझं नामस्मरण करत असताना सतत मला आठवण होत राहील की भगवंताला आपण खऱ्या अर्थानं विसरता कामा नये. म्हणून हे भगवंता, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. खऱ्या अर्थानं भगवंताकडे काय मागावं हे सामान्य जीवाला कळत नाही. जी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची मागणी आहे, सामान्य जीवाला कळत नाही भगवंताकडे काय मागावं. म्हणून काय मागितलं पाहिजे हे आम्ही संतांना विचारावं, संतांकडून शिकावं. काय मागतात संत आणि काय मागतोय आपण, एक 5 मिनिटात दृष्टांत आपल्यासमोर मांडते. गरीब कुटुंब आहे, दोघे पती पत्नी आहे आणि त्यांना एक मुलगा आहे. मागणी सांगते बरं मी, विचारपूर्वक असलेली मागणी असावी. गरिबीचे दिवस आहे, गरिबीचा संसार आहे. आता कुटुंब, परिवार, परिस्थिती गरीब आहे की श्रीमंत आहे, चांगली आहे की वाईट आहे, याचा परिणाम पुरुषांवर कधीही होत. त्यांना काही घेणं देणं नसतं त्याच्याशी, जे चाललंय ते चाललंय. पण खऱ्या अर्थानं गरीब असेल, श्रीमंत असेल, परिस्थिती चांगली आहे वाईट आहे, याचा परिणाम महिलांवर पटकन होतो. त्यांना ते सहन होत नाही. त्यांना असं वाटतं काय केलं म्हणजे माझ्या लेकरांना, माझ्या पतीला सुखाचे दिवस येतील. त्यांच्याकरता तिची तडफड असते. मग त्याप्रमाणे एक दिवस आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो कुठपर्यंत ही गरिबी मी सोसू, मला आता सहन होत नाही. एक करा ना, तुम्ही देवाची तपश्चर्या करा ना, तुम्ही काहीतरी साधना करा ना. म्हणजे तुम्ही तप केलं की तुम्हाला भगवान प्राप्त होईल, देव प्राप्त होईल. आणि तो देव प्राप्त झाला की त्याच्याकडे मागणी करा. आता मागणी करा, पण काय मागा हे नाही सांगितलं. पत्नीने सांगितल्याप्रमाणे पती गेले, तपश्चर्याला बसले. 12 वर्ष तप झालं आणि 12 वर्षाच्या तपानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले. एवढे पटकन होत नाही, पण कीर्तनात करावे लागतात. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. सांगितलं, हे साधका, मी तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग. आता तो गोंधळात पडला. का? कारण बायकोनं तप करायला सांगितलं होतं. सांगितलं, हे भगवंता, मला तप करायला माझ्या बायकोने पाठवलं होतं, तिच्या सांगण्यावरनं मी तप करायला आलो, पण काय मागायचं हेच विचारून आलो नाही. मग देवा तुम्ही इथं थांबा, मी विचारून येतो काय मागायचं आहे ते. देव म्हणाले, आम्हाला एवढा वेळ आहे का थांबायला? देव कधी थांबत असतात का? तुम्ही काही गोंधळात नाही आहे ना? म्हणजे माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? हा नाही काहीतरी म्हणा, अशा हलाडोला वगैरे काही मागे काही असं टेन्शन वगैरे किंवा झोप आली असं काही नाही ना? झोप येण्याचा आपला टाईमच नाही आहे. 7 ते 9 किती छान टाईम आहे, एकदम फ्रेश. ऐकणाऱ्यांनाही चांगलं आणि आम्हा सर्वांना पण चांगलं. बरोबर आहे की नाही? म्हणून काही टेन्शनमध्ये बसू नका. काही वेगळं टेन्शन वगैरे काही बोलायचं आहे का तुम्हाला? माईक तिकडं आणू का मी? नाही, तुम्ही म्हणत असाल तर तिकडं घेऊन येते मी. येऊ का? हां, नको ना? हा, म्हणजे टेन्शनमध्ये बसू नका. आता सध्या एकच टेन्शन आहे सगळ्यांना भाऊ. तुम्ही म्हणाल काय, हप्ता आलाय की नाही? 1500 रुपये तेवढं एकच टेन्शन आहे. आला का रक्षाबंधनचा हप्ता आला? हा, सगळ्या हो म्हणताय. हो, सगळ्यांचा आला, पण माझाच आला नाही. खरंच आला नाही. गादीवरनं खोटं नाही बोलणार, माझा खरंच आला नाही. हा, बरोबर आहे. तुम्हाला आहे ना सप्ताह. हा, बरोबर आहे. म्हणून सध्या एक तेवढंच टेन्शन आहे. काही टेन्शनमध्ये बसू नका. लाडक्या भावाने आम्हाला पाठवलेले आहे तेवढे. मग त्या बायकोनं सांगितलं तप करा वगैरे वगैरे. फ्रेश बसा, हाला डोला हो नाही म्हणा, तप करा. भगवान प्रसन्न झाले. भगवंताने सांगितलं तुझ्या तपश्चर्येवर मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. त्याने विचार केला, देवा तप करायला बायकोने सांगितलं होतं, पण मागायचं काय हेच विसरलो. मग आता करायचं काय? देवाने सांगितलं आम्हाला तेवढा वेळ नाही थांबायला. एक करा, मी तुम्हाला 3 वर देतो. काय देतो? 3 वर देतो. वर कसे देतो? ब्लँक चेक जसा आपण एखाद्याला देतो, बरोबर आहे की नाही? कोरा चेक ज्याला म्हणतात. मी कोरा चेक जसा देतो ना, तसे 3 वर देतो तुम्हाला. ते 3 वर तुम्ही घेऊन जा घरी आणि काय पाहिजे ते त्या 3 वरातून मागून घ्या. त्याला आनंद वाटला. त्याने तिनेही 3 वर घेतले. भगवान निघून गेले. तो घरी आला. आता एवढ्या वर्षानं नवरा घरी आला म्हटल्यानंतर तिला आनंद झाला. तिने विचार केला, ज्या अर्थी हे तपश्चर्येला गेले होते त्या अर्थी भगवान प्रसन्न झाले आणि भगवंताने काहीतरी दिलेलं हे काहीतरी घेऊनच आले, असा तिचा विचार. आता घेऊन आले. विचारला, हो केली का तपश्चर्या? झाले का भगवान प्रसन्न? दिलं का देवाने काही? म्हणे हो दिलं. पण काय दिलं? देवाने 3 वर दिले. म्हणजे हो
ते 3 वर असे आहे की आपण त्या 3 वरातून काहीही मागू शकतो. आता तिने विचार केला 3 वर दिले, पण 3 वर दिले मग एकानेच कुणीतरी मागण्यापेक्षा आपण किती जण आहोत? 3 जण, बरोबर, पती पत्नी आणि मुलगा. मग आपण एक करू, एक वर तिघांना पण वाटून घेऊ. मग एक वर तिघांना पण वाटून घेतला. तिघांनाही वाटून घेतला. आता महिलांची बुद्धी फार पुढे असते, त्या बुद्धीच्या कोणी नादी लागायचं नाही. तिने विचार केला पहिली मागणी मीच मागणार. काय? अशी मागणी मागितली, अशी मागणी मागितली, हे देवा मला एवढं सुंदर बनव, एवढं सुंदर बनव की माझ्यापेक्षा या गावामध्ये दुसरं कोणी सुंदर नसलंच पाहिजे. बाह्यांची बुद्धी. बरं, तिने मागितलं, देवाने तथास्तु म्हणाला. वरच तसा दिलेला होता. आता ती एवढी सुंदर झाली, एवढी सुंदर झाली की गावात तिच्यापेक्षा कोणी एकही सुंदर नाही. आपल्याला विनोदाचा भाग वाटू देऊ नका, काळजीपूर्वक ऐका मागणी कशी असावी. एवढी सुंदर झाली, पण आता ती परिस्थिती जशी होती तशीच ती गरीब परिस्थिती. झाडलोट करणं, सडा सारवण करणं, रोजचं ते काम. तिचं ते रोजचं मातीचं शेणाचं काम चाललेलं घराच्या बाहेर. आणि नुकतीच त्या घराच्या समोरून एका राजाची स्वारी चालली होती. त्या राजानं पाहिलं, अरे एवढं पडकं झडकं घर सडा सारवण करते, एवढी सुंदर महिला माझ्या राज्यात आहे, मला माहीत कसं नाही. लगेच घरी गेल्याबरोबर, राज्यात गेल्याबरोबर त्या राजाने सेवकांना आदेश दिला, अमुक अमुक घराजवळ अमुक अमुक दाराच्या समोर एक फार सुंदर स्त्री आहे, फार सुंदर महिला आहे, ती लगेचच्या लगेच आपल्या राजदरबारात घेऊन या. राजा बोले आणि राजाने सांगितलं लगेच तथास्तु. गेले सेवक त्या महिलेला घेऊन आले. त्या महिलेला घेऊन आले, पण तिथे तिचा मुलगा होता. तिच्या मुलानं पाहिलं आपल्या आईला कुणीतरी घेऊन चाललाय. तो मुलगा त्यांच्या मागे मागेच गेला राजदरबारात. आता त्या महिलेला राजदरबारात हजर करण्यात आलं. राजाने आदेश सोडले, आता मी या महिलेबरोबर विवाह करणार, लग्न करणार. तो मुलगा कुठून तरी आडबाजूने लपून पाहतच होता. अरे या राजाने जर आपल्या आईबरोबर लग्न केलं तर आई आपली राजाची राणी होणार, मग आपल्याला आई राहणार नाही, मग करायचं काय? तो मुलगा आडबाजूने पाहतच होता लपून. आता सर्व प्रबंध झाला, ब्राह्मण वगैरे आले, आता अगदी अंतरपाटही धरण्यात आलं, सगळं काही झालं, विधी उरकण्यात आला, मंगलाष्टकही पूर्ण झाले. पण आता राजाच्या गळ्यात हातात जो हार होता, तो हार त्या बाईच्या गळ्यात घालणार एवढ्यात त्या मुलाने त्याच्या वराचा उपयोग केला. मुलाकडे सुद्धा एक वर होता की नाही माहिती आहे ना तुम्हाला, लक्ष आहे ना ऐकण्यात. त्या मुलाने त्याच्या वराचा उपयोग केला. जर याने आता माळ घातली, हार घातला तर आपली आई राणी होणार, आपल्याला आई राहणार नाही, म्हणून त्याने त्याच्या वराचा उपयोग केला. हे भगवंता माझ्या आईला आस्वलीन कर. काय कर? आस्वलीन झाली ना ती बाई आस्वलीन. आता राजा आस्वलीनीशी लग्न करेल का? नाही. तो घाबरून पळाला. ते ब्राह्मण वगैरे सगळं जिकडं तिकडं. त्या आजूबाजूच्यांनाही प्रश्न पडला, अरे इतक्यात तर बाई होतीन, कशी काय आस्वलीन झाली? सगळे जिकडं तिकडं झाले. फक्त त्या मुलाच्या लक्षात आलं प्रकार घडला काय आहे. त्या मुलानं ती आस्वलीन धरली आणि घरी आला. तोपर्यंत बाबा घरी नव्हते, वडील घरी नव्हते. आणखीन काही वेळानं वडील घरी आले. विचारलं, बाळा तुझी आई कुठे आहे? बाळाने सांगितलं, ही काय आपली आई? म्हणे अरे ही तर आस्वलीन आहे. म्हणे हीच माझी आई. मग घडलेला सगळा प्रकार मुलाने आपल्या वडिलांना सांगितला. अरे हा सगळा तू घडलेला प्रकार सांगितला, सगळं बरोबर आहे बाळा, पण आता आपल्याला भाकरी कोण घालणार? या आस्वलीन आपल्याला भाकरी करून घालेल का? नाही घालणार. लक्षपूर्वक ऐका बरं. आस्वलीन आपल्याला भाकरी करून घालणार नाही, मग करायचं काय? मुलाने युक्ती लढवली, बाबा माझा वर सुद्धा संपलाय, मागून झालाय, आईचा पण वर संपलाय, पण तुमच्याकडे अजून वर तुमचा शिल्लक आहे, मग तुमच्या वराने काय मागा? काहीतरी मागून घ्या तुमच्या वराने. त्याने सुद्धा त्यांच्या वराने मागितलं. त्या वडिलांनी, देवा माझ्या बायकोला, माझ्या महिलेला, माझ्या पत्नीला पहिले जशी होती तशीच. दृष्टांत लक्षात आला ना तुमच्या? कहा गये तो कहा नाही, क्या लाया तो, काय निष्पन्न झालं तपस्साधनेतून. म्हणून खऱ्या अर्थानं देवाकडे काय मागावं हे सामान्य जीवाला कळत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं देवाकडे काय मागावं हे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मागत असताना संत महात्म्यांना विचारा देवाकडे काय मागावं. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता मला काय पाहिजे ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात. नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती जन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा,
आणि संपदा नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा गाईन आवडी ओ गुण गाईन आवडी आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गाईन आवडी गुण गाईन न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. देवा मला मुक्ती नको. मुक्ती आणि मोक्ष. कारण मोक्ष मिळाला, मुक्ती मिळाली की भक्ती करता येत नाही. मला काय म्हणायचे लक्षात घ्या बरं. मुक्ती मिळाली की भक्ती करता येत नाही. म्हणून देवा मुक्ती नको. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज एके ठिकाणी वर्णन करतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवा ऐसे करी. देवा हेच मागणं आहे माझं. मला मुक्ती नको. मुक्ती ना मोक्ष. तुझा मोक्ष नको देवा मला. कारण मोक्ष मिळाले की भक्ती करता येणार नाही. आणि मुक्ती नको. पुढे काय मागतात? संपदा यानी धन. धन नको मला देवा. कारण धन मिळालं की धनाच्या मागे 15 अनर्थ सांगितलेत. किती? शास्त्रामध्ये 15 अनर्थ सांगितले. ते अनेक अनर्थ आहे. मग हे देवा धन मिळालं की ते 15 अनर्थही त्याच्या मागोमाग येतील. म्हणून मला धन सुद्धा नको, यानी संपदा सुद्धा नको. मग मला काय दे देवा. मला खऱ्या अर्थानं देणारच असशील तर ज्यांच्या चित्तात सदैव देव आहे अशांची संगती मला दे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्यांच्या चित्तात सदैव देव आहे. खऱ्या अर्थानं आज हरिदिनी आहे की काय आहे? आज एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी आम्ही जर मागायचंच असेल देवाकडे तर हेच मागव, देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. मग सदैव ज्यांच्या चित्तात देव आहे ते जर कोण असतील तर संत महात्मे. म्हणून हे देवा आम्हाला संतांची संगती दे. संत संग देई सदा विठोबा रखुमाई. आवाज येता का? थोडा आवाज दादा घेऊन ओके. टाळी वाजवा, सर्वांनी भजन करा. जय तो पारक Hoppa!
सर्वांनी छानपैकी हात वरती करा. भगवंताचं भजन आपण करणार आहोत. आपल्या नाशिक जिल्ह्याचं असलेलं भूषण विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांचं भजन आपल्याला घ्यायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचंय. हरी हरी निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपानोक्ताबाई ज्ञान सखया. हा हा निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपानोक्ताबाई ज्ञान सखया. आहा सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया आहा सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया आहा निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. कीर्तनात जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचंही भजन होतं, माऊलींचंही होतं आणि दादांचंही भजन व्हावं याकरिता खऱ्या अर्थानं आपण विठ्ठल विठ्ठल फोटोचं फार फॅड निघालंय आणि बरं नाही उभं राहावं तर रागही येतो, त्यामुळे फोटोही काढावा लागतो. म्हणून खऱ्या अर्थानं जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची मागणी फार महत्त्वपूर्ण आहे. महाराज म्हणतात, हे भगवंता मला आशांचा संग दे की खऱ्या अर्थानं त्यांच्या चित्तात सदैव देव असावा. कारण जीवन जगत असताना संगत फार महत्वाची आहे. अगदी 1-5-10 मिनिटं राहिले, वेळ होतोय उशीर होतोय ही चुकी माझी नाही. सुरुवात करायलाच आपल्याला वेळ झाला. आज एकादशी होते, सर्व वारकरी वारीला गेलेले होते म्हणून उशीर झालाय. 1-5-10 मिनिटं सर्वांनी लक्ष द्या. जीवन जगत असताना संगत फार महत्वाची आहे. म्हणून आपली संगत अशी असावी की त्या संगतीवर आपली प्रगती किंवा अधोगती अवलंबून असते. म्हणून जशी संगत असेल तशी आपली प्रगती होईल, जशी संगत असेल तशी आपली अधोगती होईल. संगत आपल्याला असावी अगदी 5-50 मित्र असावे असं नाही. मला काय म्हणायचे लक्षात घ्या बरं. अगदी 5-50 मित्र असले पाहिजे असं नाही, एकच असावा पण तो संकटात साथ देणारा असावा. नाहीतर अगदी 5-50 असले तर ते काय कामाचे. दुःख आलं संकट आलं की जर खऱ्या अर्थानं मित्र बरोबर नसतील तर ते काय कामाचे. कशी असावी मैत्री, कशा असावा मित्र. खऱ्या अर्थानं भगवान श्री कृष्ण आणि सुदाम देवांसारखी असावी मैत्री. भगवान श्री कृष्ण आणि अर्जुनासारखी असावी मैत्री. आणि एक महत्वाचा मुद्दा मांडायचा तो म्हणजे असा, कशी असावी मैत्री तर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांसारखी असावी मैत्री. अगदी 5-50 असले, वाढदिवसाच्या दिवशी फक्त येणार आणि कुठेतरी रस्त्यावर गाडी उभी राहून त्या गाडीवर केक कापणार आणि तोंडाला फासणारे मित्र भरपूर असतात. पण खरंच संकटात दुःखात साथ देणारा एखादाच असतो. छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारे दुसरे तिसरे कोण नाही, आपलेच होते. संगत सांगते बरं मी, विषयांतर होऊ देणार नाही, लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल
एवढी संगत सांगते आणि 5 मिनिटात सेवा आवरते. संगत फार महत्वाची आहे. छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारे दुसरे तिसरे कोण नाही, आपलेच होते, जवळचे होते. पण ज्या वेळेला खरंच गरज होती, ज्या वेळेला खरंच संकटात होते, शेवटच्या क्षणापर्यंत साथ जर कोणी दिली असेल तर ती मित्राने दिली. म्हणून संगत महत्वाची आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ज्या मित्राने साथ दिली त्या मित्राचं नाव आहे कवी कलश. त्या मित्राने शेवटपर्यंत साथ दिली. अगदी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मित्राने साथ दिली. म्हणून मित्र कसा असावा? उगाचच काहीतरी गडगंज संपत्ती आहे तोपर्यंत जर मित्र जवळ असतील यात काय नवल. पण खरी परिस्थिती आहे, त्याने खऱ्या दुःखाच्या संकटाच्या परिस्थितीत म्हणावं तू घाबरू नको मी आहे. निदान शब्दाचा जरी आधार दिला तरी माणसाला फार बरं वाटतं. बरं खरंच संकट काळामध्ये नुसता शब्दाचा जरी आधार असला तरी बरं वाटतं. पैसा पाणी नाही पुरत आयुष्यभर. शब्द आणि शब्दांचा आधार देणारे माणसं मात्र खऱ्या अर्थानं आपली श्रीमंती ठरवत असतात. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना साथ देणारा मित्र होता, जवळचे कोणी नव्हते. ज्यावेळेला औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळ आला, शेवटचे श्वास घेताय, रक्ताचा थेंब न थेंब वाहतोय आणि विचारलं आप आपका धर्म बदलो, यदि आप आपका धर्म बदलोगे तो आपकी जान हम बख्श देंगे. ज्यावेळेला असं वर्णन केलं त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज वरती मान करून काही बोलणार, एवढ्यात मित्र कवी कलश तिथे उपस्थित होते. ते बोलले अरे औरंग्या, त्यांना काय विचारतो, मी सांगतो माझ्या मित्राची खासियत, मी सांगतो माझ्या राजाची खासियत. काय आहे माझ्या राजाची खासियत? अरे हाती घोडे तोफ तलवारे. ऐक औरंग्या, हाथी घोड़े तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जखड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. माझ्या राजाला फक्त तू साखळ दंडातून मोकळं कर, नाही तुला इथून पळून लावलं तर खऱ्या अर्थानं मराठ्याची औलाद सांगणार नाही. म्हणून छत्रपती संभाजी महाराज छत्रपतींचं रक्त आहे, उगाचच ऐर्या गैर्याचं नाही. खऱ्या अर्थानं सांगायचा मुद्दा माझा काय आहे, आजच्या परिस्थितीत जर बोलायला गेलं, संत महात्म्यांच्या भाषेत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, संत संगत अशी करा की त्या संगतीने आपल्या खऱ्या अर्थानं जीवनामध्ये अधोगती प्राप्त नाही झाली पाहिजे. म्हणून संगत अशी असावी, मित्र असा असावा की तो शेवटच्या क्षणापर्यंत साथ देईल. छत्रपती संभाजी महाराजांना कवी कलशाने अगदी शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. एक कवी फार सुंदर वर्णन करतोय. तुम्ही म्हणाल गाथ्यात काही राहिलं नाही का म्हणून बाहेरचे प्रमाण द्यावे लागताय, पण ते प्रमाण तो कवी अति त्याच्यावर खऱ्या अर्थानं प्रसंग आला असेल म्हणून तो कवी वर्णन करतोय. फार सुंदर केलेलं वर्णन आहे. एक मित्र कसा असावा, तरुणांनी जर मनावर घेतलं तर तरुण काय म्हणून नाही करणार. केवढं छान सुंदर वर्णन केलेलं आहे, केवढं सुंदर सप्ताहाचं नियोजन केलंय पहा की नाही. तरुणांनी जर मनावर घेतलं 5 पण इथंही किती मोठा उत्साह, ते फटाके वगैरे फार फार छान वाटलं, खूप आनंद वाटला, खूप उत्साह वाटला. हे सगळं तरुण करतात. पुढे येताय ते कोणत्या का होईना निमित्ताने येऊ द्या त्यांना पुढे. नाहीतर जर ज्येष्ठांचं मार्गदर्शन असेल, ज्येष्ठांनी म्हणायचं हे पोरा तुला टाळ वाजवता येत नाही, ठेव टाळ आणि जा. तो मुलगा पण ठेवेल, तो म्हणेल बाबा हा टाळ आणि तुम्ही आणि हा सप्ताह आम्ही बरे तिकडच, तेच बरं आम्हाला, असं सहज म्हणतील. म्हणून ज्येष्ठांनी सुद्धा तरुणांच्या हातात दिलं पाहिजे. फार सुंदर उत्साह या ठिकाणी आहे. त्या प्रकारे मैत्री असावी, पण कशी असावी तो मित्र वर्णन करतोय. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा.
कसा असावा मित्र की ज्याने संकटात साथ दिली पाहिजे. अगदी 5-50 नसले तरी चालतील, एकच असावा पण दुःखात साथ देणारा असावा. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज मागतात, हे भगवंता मला संगत अशांची दे की ज्यांच्या चित्तात भगवंत आहे. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवंताकडे मागतात, भगवंता हेच दान मला दे कोणतं की तुझा विसर होऊ देऊ नकोस. दुसऱ्या चरणात मागतात, भगवंता तुझा दान तू प्राप्त झाल्यानंतर तुझं सदैव मी नामस्मरण नामघोष करेन. तिसऱ्या चरणात म्हणतात, देवा मात्र खऱ्या अर्थानं तू प्राप्त झाल्यानंतर मला संतांचा संग दे. आणि शेवटच्या चरणात महाराज वर्णन करतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. वेळेअभावी आपण थांबून घेणार आहोत. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता मला पुन्हा पुन्हा जन्म दिला तरी चालेल, पण त्या पुन्हा पुन्हा दिलेल्या जन्मामध्ये तुझा विसर होता कामा नये. गर्भवासी यांनी पुन्हा पुन्हा जन्म, बरोबर आहे की नाही? खऱ्या अर्थानं जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, गर्भ यातना, गर्भातील यातना, गर्भातील दुःख फार मोठं आहे, अवघड आहे, मला माहिती आहे देवा, पण तरी सुद्धा मला पुन्हा पुन्हा जर जन्म देशील, पुन्हा पुन्हा जरी गर्भवास देशील तर दे, पण खऱ्या अर्थानं त्या जन्मात सुद्धा तुझा विसर होऊ देऊ नको. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, कोण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. यथामती यथावकाश अभंगावर चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला. आपण जर बरोबर 7 वाजता पंचपदी चालू केली असती तर आणखीन चिंतन मला मांडता आलं असतं. पण माझं एक तत्व आहे, माझ्या गुरुवर्यांची एक शिकवण आहे, थोडे परी. बाबांचं नेहमी म्हणणं असतं की थोडक्यात थांबावं. आदरणीय वंदनीय गुरुवर्य बाबांची कृपा आपल्या गावावर सुद्धा आहे. हरिभक्त परायण शेलार बाबा माहितीये, गुरूंचं नाम मुखाने घ्यायचं नसतं, शास्त्रात वर्णन आहे. या चाडेगावचे आमच्या नायगाव पंचक्रोशीवर फार उपकार आहे. आमच्या नायगाव पंचक्रोशीला दिंडीचा पहिला मुक्काम चाडेगाव मध्ये आहे की नाही? खऱ्या अर्थाने हे तुमच्या सर्वांचे आमच्यावर उपकार आहे. आणि तो पहिला मुक्काम जर कुणी आम्हाला उपलब्ध करून दिला असेल तर तो बाबांनी उपलब्ध करून दिला. जेव्हा पहिला मुक्काम करायचा होता दिंडीचा, गेली 10-11 वर्ष झाली आमच्या दिंडीला, त्यावेळेला पहिला मुक्काम करायचा कुठे असा प्रश्न जेव्हा पडला, तेव्हा बाबा स्वतः पुढे आले, चाडेगाव मध्ये आले. आणि चाडेगाव मध्ये आल्यानंतर मंदिरात 4-5 जणांना जमा केलं. बरेच प्रतिष्ठित लोक आहेत, प्रत्येकाचा नामोल्लेख होणार नाही, सर्वांना जमा केलं आणि एकच सांगितलं की आमचा पहिला मुक्काम चाडेगाव मध्ये होईल. तुम्ही सर्व फार मोठ्या मनाचे आहात, तुम्ही सर्व फार मोठ्या मनानं आमच्या दिंडीला पहिला मुक्काम, नवे नवे आमच्या बाबांचा शब्द तुम्ही टाळला नाही, ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. म्हणून आपणच आपल्याकरता एकदा टाळी वाजून घ्या, खरंच कौतुकाची गोष्ट आहे. म्हणून बाबांची कृपा आपल्या गावावर आहे. आमचे बाबा नेहमी सांगतात, वेळेच्या बाहेर जायचं नाही. ते तत्व मी आत्तापर्यंत पाळत आले. पण कुणी सांगावं काय करावं, जिथे पंचपदीत जर 7:30ला सुरू झाली तर चिंतन कितपर्यंत मांडायचं आणि कितपत बोलायचं, बरोबर, हाही प्रश्न उपलब्ध होतो. कारण विषयाला न्याय देणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. म्हणून धावत्या वेळेमध्ये आपण अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. अभंग सोडवला असं मी अजिबात म्हणणार नाही, तेवढी आपली पात्रता नाही. अभंगांना आम्ही काय सोडवावं तेवढी आपली पात्रता नाही. खऱ्या अर्थानं दर्यामे खसखस असं म्हणावं लागेल. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे अथांग समुद्र आहे आणि त्याच्यातील एखाद्या अभंगावर आपण बोलावणं म्हणजे फक्त चिंतन करणं. म्हणून अभंगावर चिंतन केलं. जे बरोबर असेल ते बरोबर नेण्याचा प्रयत्न करा. खऱ्या अर्थानं जर काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे अपशब्द, माझ्या बुद्धीचे दोष समजा आणि जे खरं आहे, जे बरोबर आहे ते माझं अजिबात नाही. संत महात्म्यांची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे आणि खऱ्या अर्थानं गुरुवर्य बाबांची कृपा माझ्यावर आहे. आणि म्हणून साळुंकी मंजुळ बोलत सेवानी बोलविता धनी वेगळाची, या नयानं झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करेन. पुन्हा एकदा सर्व गायक वादक पूर्ण जे आहे सर्वांनी छान प्रकारे साथ दिली. आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देईन. पुन्हा एकदा आमचे साऊंड सिस्टीमचे, शिवकमळ साऊंड सिस्टीमचे मालक, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असं का म्हणाले मी, कारण ते सुद्धा बाबांचे शिष्य आहे. म्हणून मिथुन भाऊंनी अतिशय सुंदर या ठिकाणी साथ करण्याचा प्रयत्न केला, त्यांना सुद्धा धन्यवाद. पंचक्रोशीत परिसरात त्यांचं चांगलं नाव आहे, चांगली सिस्टीम ते देतात, चांगली सेवा आपल्याला देतात, म्हणून त्यांनाही धन्यवाद. आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कोणी वेडे वाकोडी उत्तरे, हो नाही विचारिला अधिकार व्यापुला.